नमस्कार, मी डॉक्टर बालाजी बिरादार, मधुमेह तज्ज्ञ, अश्विनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उदगीर. आज आपण मधुमेह पेशंटला नेहमी थकवा किंवा लो एनर्जी का वाटते याबद्दल माहिती पाहणार आहोत. आपण नेहमी म्हणतो की बाबा आता कोणी आलं आपल्या घरी थकल्यासारखं वाटलं किंवा अशक्तपणा म्हटलं तर आपण म्हणतो की हे ग्लुकोज पी की ग्लुकोज पिल्यानंतर तुझी एनर्जी बूस्ट होईल. मग डायबिटीज पेशंटच्या रक्तामध्ये तर एवढी शुगर वाढलेली असते तरी पण त्याला थकवा का वाटतो? तर आपण पाहूया. सर्वात पहिले एनर्जी कुठून तयार होते आपल्या बॉडीमध्ये. आपण जे अन्न खातो ते अन्नाचं एनर्जीमध्ये रूपांतर होण्यासाठी पहिल्यांदा त्या अन्नाचं डायजेशन व्हायला पाहिजे. डायजेशन झाल्यानंतर मग ग्लुकोज तयार होतं. मग हे ग्लुकोज एनर्जीमध्ये प्रोडक्शन करण्यासाठी त्याला 3 स्टेपमधून जावं लागतं. पहिली स्टेप असते ग्लायकोलायसिस, दुसरी स्टेप असते क्रेब्स सायकल, तिसरी स्टेप असते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. अशा प्रकारे फूडपासून ग्लुकोज तयार होतं. ग्लुकोजपासून एनर्जी तयार होण्यासाठी या 3 स्टेपमधून जावं लागतं. तर डायबिटीज पेशंटमध्ये काय होतं, आता आपण म्हणतो ग्लुकोज तर पेशंटमध्ये एवढा जास्त आहे तरी पण त्या पेशंटला थकवा का वाटतो? तर आपण काय करतो नेहमी हे जे प्रोसिजर आहे आता फूडचं ग्लुकोजमध्ये रूपांतर याला म्हणतात डायजेस्टिव्ह प्रोसिजर्स आणि ग्लुकोजचं एनर्जीमध्ये रूपांतर होण्याला मेटाबॉलिझम असं म्हणतात. मग हे जे मेटाबॉलिझम आहे आपल्या बॉडीमध्ये अशा कितीतरी बायोकेमिकल रिॲक्शन्स होत असतात आणि ह्या बायोकेमिकल रिॲक्शनसाठी आपल्याला गरज असते विटॅमिन्स आणि मिनरल्स, ज्याला की आपण कॅटलिस्ट असं म्हणतो. कारण आपल्याला एक उदाहरण देतो. गाय आपली काय करते, नेहमी हिरवं गवत खाते पण दूध कसे देते, पांढरं देते. का तर हिरव्या गवताचं पांढऱ्या दुधामध्ये रूपांतर होण्यासाठी जे काही बायोकेमिकल रिॲक्शन गाईच्या पोटामध्ये होतात यालाच तर आपण मेटाबॉलिझम असं म्हणतो. तसंच प्रकारे ग्लुकोजचं एनर्जीमध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये असे काही बायोकेमिकल रिॲक्शन होतात आणि त्यासाठी आपल्याला विटॅमिन्स आणि मिनरल्स लागतात. पण डायबिटीज पेशंटमध्ये काय होतं, आपण जर आपलं प्लेट बघितलं जेवणाचं किंवा जेवणाचं ताट बघितलं तर आपण काय करतो, आपण नेहमी पोळ्या किती खाल्ल्या, भात किती घेतलं, वरण किती घेतलं, पण ज्या पदार्थापासून विटॅमिन्स मिनरल्स होतात आणि हे विटॅमिन मिनरल्स त्या ग्लुकोजला एनर्जीमध्ये तयार करतात तर तेच आपण सगळ्यात कमी घेतो. तर हे कशामधून भेटतात, तर हे मेनली आपल्या भाज्यामधून भेटतात, फळामधून भेटतात किंवा सॅलड्समधून भेटतात. मला सांगा आपल्या जेवणामध्ये फ्रूट किंवा भाज्या, पालेभाज्या किंवा सॅलड हे किती घेतो आपण? खूप कमी प्रमाणात घेतो. म्हणून आपल्याला नेहमी थकवा आल्यासारखं वाटतो डायबिटीज पेशंटला. तर आता हे एनर्जी लेवल आपल्यामध्ये वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपलं जे प्लेट आहे ना त्या प्लेटचा अर्धा भाग आपल्याला नेहमी फळे आणि पालेभाज्या घ्यावं लागेल, ज्याच्यापासून आपल्याला मिनरल्स आणि विटॅमिन्स भेटतील. आणि जेवढं कसं असतं, जेवढं कार्बोहायड्रेटचं पचन करण्यासाठी आपल्याला एनर्जीमध्ये रूपांतर करण्यासाठी जास्त विटॅमिन्स आणि मिनरल्स खर्च केले जातात. तुम्ही जेवढं कार्बोहायड्रेट कमी घेचाल तेवढं आपल्या शरीराला मिनरल्स आणि विटॅमिन्स खर्च कमी करावं लागेल. म्हणून आपल्या शरीरामध्ये मग विटॅमिन्स आणि मिनरल्सचं प्रमाण जास्त राहील आणि आपल्याला नेहमी थकवा वाटणार नाही. म्हणून तुम्ही एनर्जी लेवल वाढवण्यासाठी 2 गोष्टी करायच्या. एक तर लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड खायचं. लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणजे असं फूड की जे खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातली साखर अचानक वाढणार नाही. म्हणजे असे कोणते पदार्थ असतात अचानक वाढणारे, जे की गुलाबजामुन असेल, जिलेबी असेल, ज्यूस असते किंवा आपले डेअरी प्रोडक्ट्स, चॉकलेट असतील, असे पदार्थ असते हे सडन तुमची शुगर वाढवते. तर असे पदार्थ आपल्याला खायचे नाहीत. असे पदार्थ खायचे ज्याचं ग्लायसेमिक इंडेक्स लो आहे. तर कशाचा असतो, तर पालेभाज्या असतो, फ्रुट्सचा असतो, सॅलेडचा असतो. म्हणून नेहमी जेवणाची सुरुवात करताना तुम्ही सॅलेडनी करायची, नंतर मोड आलेल्या कडधान्याने करायची, मग नंतर तुम्ही आपले पालेभाज्या जेवण करायचं, सर्वात शेवटी तुम्ही डाळ भात किंवा पालेभाज्या पोळी भाजी खायची. अशा प्रकारे लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड घेऊन तुम्ही तुमची एनर्जी लेवल वाढवू शकता. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला फूड सप्लिमेंट्स म्हणजे विटॅमिन सप्लिमेंट्स तुम्हाला घ्यावं लागेल, ज्यामुळे तुमच्या शरीरातली एनर्जी वाढेल. अशा प्रकारे तुम्ही जर आपल्या जेवणाचा आहार समतोल ठेवला तर तुमचे एनर्जी लेवल तुमची वाढणार आहे आणि तुम्हाला नेहमी थकवा वाटणार नाही. एक वाक्य आहे, जर तुमच्या डॉक्टरांना तुमच्या न्यूट्रिशनबद्दल माहीत नसेल तर तुमचं आरोग्य चुकीच्या डॉक्टरच्या हातात आहे, असं एक डॉक्टर रेड्डीचं वाक्य आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो, आपल्या डॉक्टरांना आपल्या आजाराबद्दल किंवा आपल्या आहाराबद्दल किंवा याबद्दल बरोबर माहिती आहे का हे सर्व पाहून तुम्ही योग्य डॉक्टर तपासा आणि अशा प्रकारे आपली एनर्जी लेवल नेहमी वाढवून ठेवा. मी डॉक्टर बालाजी बिरादार पुढच्या भागामध्ये असेच तुम्हाला नवीन माहिती घेईल. तोपर्यंत नमस्कार.